मी जेव्हा म्हणेल गॉड इज गुड, तुम्ही म्हणायचं गॉड इज गुड. अजून जोरात, गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. प्रेज द लॉर्ड. देव किती चांगला आहे नाही का, हो की नाही? सगळेजण आहेत माझ्या बरोबर? क्षणासाठी आपले डोळे बंद करूया आणि मूक उघडून देवाला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. माझ्या जिवंत सेनाधीश परमेश्वर पिता, तुझे आभार मानतो. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धीसने. थँक्यू जीसस. जे तुला हवं आहे ते कर प्रभू. आजारांना बरं कर, निराश लोकांना आशा दे. तुटलेलं हृदय आज जोडलं जाऊ दे प्रभू. निराश मनांना आज तू आशावंत कर. हताश झालेल्या लोकांना उत्साहीच्या आत्म्याने भर पिता. सेवकांना मजबूत कर. तुझं संजीवन लोकांमध्ये येऊ दे. पवित्र आत्मा, मी तुला विनंती करते, ह्या जागेचा तू ताबा घे, कारण तू इथला प्रमुख आहेस. चला, सगळ्या गोष्टीसाठी, सर्व परिस्थितीसाठी देवाला धन्यवाद द्या. तुम्ही चांगल्या परिस्थितीतनं जात असाल तरी देवाला धन्यवाद द्या. तुम्ही वाईट परिस्थितीतनं जात असाल तरीही देवाला धन्यवाद द्या. धन्यवाद येशू. डोळे बंद करा. काय माहिती, येशू येऊन स्पर्श करून जाईल तुम्हाला. आपण देवाच्या सानिध्यात आहोत. सर्वजण गातील. जसे स्वर्गात स्वर्गदूत हालेलुया गातात, तुम्ही त्यांच्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहात. हालेलुया. उंच स्वरामध्ये प्रियांनो, तुम्ही त्याचे लेकरं आहात. तुम्ही त्याचं कुटुंब आहात. येशूचं कुटुंब आहात. स्वरामध्ये पुरुष मंडळी, जवान, स्त्रियांनो, मुलांनो, हालेलुया. हे प्रभू, तुझा गौरव होऊ दे. तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. हालेलुया. सर्व मिळून धन्यवाद देईल तो आशीर्वादित आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आपल्यामध्ये एक भाऊ आहे, त्याच्या हातामध्ये खूप त्रास आहे, दुखतोय, जड झालाय, भयंकर त्रास, दुखत असतो. एक बहीण आहे जिच्या गर्भामध्ये डॉक्टरनी तिला प्रॉब्लेम सांगितलाय. धन्यवाद येशू. डोळे बंद ठेवायचे. देवाच्या उपस्थितीचा अनादर करायचा नाही. आणि जर तुम्ही ते असाल तर आपल्या जागेवर जिथे आहे तिथे उभे राहा. धन्यवाद येशू. ज्यांचा हात दुखत आहे, प्रभू येशूच्या नावामध्ये तुझी शांती आणि तुझं आरोग्य प्रत्येकाला लाभो. येशूच्या नावामध्ये
कठीण हृदय बदलून काढ प्रभू. आज हाकेला आवाज दे. Be healed in the name of Jesus. आरोग्य प्राप्त करा येशूच्या नावात. सुटका प्राप्त करा येशूच्या नावात. Thank you Lord. Thank you Jesus. एक स्त्री आहे, कोणतरी आहे जिच्या गर्भात मला बाळ दिसतंय, ती प्रेग्नंट आहे, पण ती डाऊट मध्ये किंवा तिला माहिती आहे पण काहीतरी गोष्ट आहे, मनामध्ये खळबळ आहे आणि म्हणून परमेश्वर मला ते दाखवत आहे. जर तुम्ही कोणी असाल, तुमच्यामध्ये जर ती कोणी स्त्री असेल, कृपा करून पुढे या. तेरा बासी तेरा बासी अंतो कलबांते मेरा फनंतो शेदिया रबांतो कनमासी. येस सिस्टर, त्यांना माईक द्या, त्यांना माईक द्या. मी तुम्हाला ओळखते का? केरा बाकाला बरी अंतो माशिक. सांगा सिस्टर, जे आहे ते सांगा. आज प्रभू तुमच्या बरोबर आहे. घे ना मान. तेला फ्रतो शतगणमध्ये केरे बे. येस. पण डॉक्टरांना वाटलं की त्याच्यामध्ये काही नाही, तर तुमचं फेल झालंय. परत मी त्याच्यानंतर 2 महिन्यांनी मला पिरियड्स नाही झाले. मग मी टेस्ट केलं, त्याचं पॉझिटिव्ह दाखवलं. पण मी परवा 21 तारखेला डॉक्टरांच्याकडे केलं, त्याने सोनोग्राफी केलं. ते म्हणतात तुझं टेस्ट तर पॉझिटिव्ह आहे, पण तुझ्या गर्भाशयात काही दाखवत नाहीये. पण ते म्हटले आपण पॉझिटिव्ह धरून जाऊया आणि 15 दिवसांनी परत तुमचं सोनोग्राफी करूया. पण डॉक्टरांना सुद्धा विश्वास आहे की असू शकतं बाळ. आणि मला माहित नव्हतं की आज परमेश्वर मला स्पर्श करेल. आणि मला विश्वास आहे की मी 15 दिवसांनी मी सोनोग्राफी करायला जाईन. त्यावेळी देवानं मला एक गर्भ आशीर्वादित केलेला असेल. मी म्हणून देवाला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. येशूच्या नावामध्ये मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. तू आनंद करणारी माता होत आहेस येशूच्या नावामध्ये. कन्फ्युजन्स गेले आहे येशूच्या नावात. डाऊट, शंकाचा आत्मा निघून गेला आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. कोणीतरी आहे आपल्यामध्ये एक्स्ट्रा मास म्हणतो ना, एक्स्ट्रा मास असं शरीरात एक्स्ट्रा कुठेतरी असा मास आहे. मोस नाही, मास. जो मी देवाला विचारलं की ह्या व्यक्तीबद्दल काय, तर ते जाईल नाही जाईल ते तुमचा विश्वास आहे. पण आज देव तुला बोलणार आहे. देव तुझ्याशी बोलणार आहे. इज देयर एनीवन? कोणी आहे आपल्यामध्ये असं? शांताराना मानते. आमेन. वचन ऐकायला तयार आहे? चाच पळून बघा, भेटल्यावर पुढे या. आमेन. कधी कधी आपण काय तुम्ही वचनासाठी तयार आहे? किती जणांनी शास्त्र तुमच्या सोबत आणलं आहे? म्हणा, जे शास्त्र माझ्या हातात आहे. जोरात बोला. आता एवढं शक्य तर होणार नाही तुमच्या प्रत्येकाला एक एक माईक द्यायला. होईल का? ज्याला हालेलुया प्रेज द लॉर्ड करायला माईक पाहिजे त्याने इथून दान पात्र ठेवा, त्याच्यात 500 रुपये टाका. लगेच अरेंज होईल. लगेच तुमच्यासाठी माईक अरेंज होईल. तुमचं मुख आणि तुमचा हात जगातलं सगळ्यात चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे. मुख सगळ्यात चांगला स्पीकर आहे. जोरदार येशूसाठी टाळ्या वाजवून हालेलुयाचा गजर करा. हालेलुया, हालेलुया. सगळ्यात जास्त आनंद होतो जेव्हा एकाने एकत्र टाळ्या वाजवून देवाची स्तुती केली जाते.
देवाला. आमेन, आमेन. कोणाला तरी माईक द्या ज्यांचं वाचन अभिषेकित आणि कणखर असेल. रोमकरासपत्र त्याचा 2रा अध्याय. मला गॉडलेस मिळालं तर खूप बरं होईल. त्याचं 25 वचन वाचूया. पण आज माझं येणं व्यर्थ जाणार नाही आणि आजच्या पेक्षा उद्या मी आणखीन जास्त आशीर्वादित होणार आहे. आमेन. काही लोक खूप विश्वासाने बोलतात आणि तो विश्वास पाहिजे. लोणावळ्याच्या फायर कॉन्फरन्सला तुमच्यामधून कोणी होतं का? पास्टर विकास कांबळे यांनी अरेंज केलेली फायर कॉन्फरन्स. बोलणार, घेणार तेवढं तुमच्या जीवनात काम होईल. आमेन. वाचूया ना, वचनामध्ये लिहिलंय ना. रोमकरासपत्र याचा 2रा अध्याय आणि 25 नंबरचं वचन. कारण जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास तर सुन्नतेचा उपयोग आहे खरा, परंतु जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुन्नता झालेली असूनही तू काही उपयोगाचं नाही. सारखीच आहे. आम्हाला काय उपयोगाचं नाही, काही उपयोगाचं नाही. पहिले एक चिन्ह होतं, सुनता एक चिन्ह होतं की हे देवाचे लोक आहेत, है ना. 16 वचन वाचूया. 15 वाचा. रोमकरासपत्र याचा 2रा अध्याय 15 नंबरचं वचन. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात. त्याच्याबरोबर त्यांची सद्सद विवेक बुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्याचे एकमेकाविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. देवाच्या दृष्टीने केवळ नियमशास्त्राची ओळख असल्याने मनुष्य नीतिमान ठरत नाही. खूप लोकांना आता ओळख आहे येशूची. मी जर अर्धे लोक उभे केले, तुम्ही येशूला ओळखता? हो, मग आम्ही विश्वास ठेवतो ना. पण त्याने नीतिमान नाही ठरत. ओळख कोणाला नाहीये. एखादा जो खूप हुशार व्यक्ती आहे प्रियांनो, आणि त्याने जर शास्त्र वाचलं तर त्याला पण ओळख होऊन जाईल येशूची. होईल की नाही? पण लिहिलंय की वचन माहिती असणं एक वेगळा प्रकार आहे आणि वचनावर जगणं एक वेगळा प्रकार आहे. आमेन, आमेन. आता सुनता झालेली म्हणजे पास्टर सुवर्ता, प्लीज कम फ्रंट, कम. पाळक स्त्रिया असतील तर त्यांना पुढे बसवा. हालेलुया. अजून कोणी आहे इथे देवाची सेविका? हालेलुया. बसा, पुढे बसा, चेअरवर बसा. प्रभूला धन्यवाद. देवाच्या दृष्टीने केवळ नियमशास्त्राची ओळख असल्याने मनुष्य नीतिमान ठरत नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण केल्याने तो नीतिमान ठरतो. वचनाप्रमाणे वागल्याने तो नीतिमान ठरतो. संदेशाकडे जाऊया. आज खूप लोक निराशेत आहेत.
मग ते सेवक असो, लीडर्स असो, का एक घरगुती घर सांभाळणारी स्त्री असो, का जॉब करणारा पती असो, एक निराशा आहे मनुष्याच्या जीवनात जी त्याला कधीच देवाचं राज्य पाहू देत नाही. लक्ष द्या, जोपर्यंत तुम्ही निराश राहणार, काही ना काही गोष्टीमध्ये तुम्हाला खटतील, तुम्ही निराश राहणार. मी पाहिलंय, माझा अनुभव घेतला. कुठून तरी हर्ट, एक निराशा, काहीतरी घडतं, आणि जेव्हा ती येते तेव्हा देवाचा आवाज आपण ऐकू शकत नाही. आणि तो माणूसच काय ज्याने देवाचा आवाजच ऐकला नाही. तुमचं आणि माझं नातं कसं असलं पाहिजे? बोलणारं, ऐकणारं. कोणाशी? देवाशी. कळतंय तुम्हाला? देवाची ओळख होऊन फक्त फायदा नाहीये प्रियांनो, तर त्याच्यानुसार जगणं, त्याला काय आवडतंय ते बघणं. आमेन. आणि खूप गोष्टीमध्ये हे त्या सुटतात. आपण शास्त्र, तुझी सुनता नाही झालेली ना, तरी पण तू आशीर्वादित आहे जर तू नियमशास्त्र पाळत असला. पूर्वीच्या याच्यात विश्वासणाऱ्यांसाठी ती क्रियाच होती. आज आपण सर्व आत्मिक गोष्टीमध्ये सुनता पावलेले लोक आहोत येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच लोकांना वाटतं, अरे हे काय काय बोलताय, काय बोलताय, काय बोलताय. वचनाच्या बाहेर जाणार नाही. जे वचन आहे ते कडू असो गोड असो ऐकावं लागेल. आमेन, आमेन. स्तोत्रसंहिता 51. पहिल्या अध्यायापासून पुढे. स्तोत्रसंहिता 51:1 पासून पुढे. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला तू माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप तुझ्या पुढे नित्य आहे. काय लिहिलंय? माझे पाप तुझ्या पुढं काय केले? काय केले? काय केलंय? जरा जोरात सांगा ना, वाचा तुमच्या ह्याच्यात. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. आणि तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे, म्हणून तू बोलशील तेव्हा मी न्यायी करशील. बस 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 बस. देवा, मला माझे पाप ठाऊक आहेत. इथं कोण आहे जो म्हणतो मी पापच नाही केलं? कोणी आहे का इथे? कोण आहे जो म्हणेल की नाही 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 मी अजिबात चुकीचा नाहीये? कोणी आहे का असं? दावीद राजा म्हणतो, मी रात्री बिस्तरवर जातो ना तेव्हा मला माझं पाप काय करतं? टोचणी देतं मला. आज निराशा पापामुळे आहे. कशामुळे? किती लोक निराश असतात, पटकन निराश होता, हताश होताय, समजत नाही, सुचत नाही. कशामुळे? पाप आहे, पाप. आणि त्या पापामुळे तू देवाच्या महिमेपासून मुकलायस. जोपर्यंत आपण हे मान्य करत नाही, जर माझ्या जीवनामध्ये सिन आहे, पाप आहे, आणि मी ते अजूनही माझ्या हृदयातच ठेवलंय, तर मी सदोतीत निराश अवस्थेत. तुम्हाला निराश अवस्था माहिती का? काही लोक इतके निराश असतात की त्यांची प्रेझेन्स जशी आपल्यामध्ये येते, आपल्याला पण त्यांच्यासारखंच फील व्हायला लागतं. बरोबर? ते कंटिन्यू त्या विचारात राहतात. त्यांना विचारायचं सदाच, काय झालं तुम्हाला?
नाही, काही नाही. आता ह्या वेळेस जर कोणी म्हटलं ना, आपण जर विचारलं काय झालं हो तुम्हाला, आणि ते म्हटले नाही का तुम्ही पाप केलंय ना, काय बोलायचं? मी सांगून जाते असंच करा, कोणीच तुम्हाला बोलणार नाही. नाही, तुम्ही निराश आहे ना, तुम्ही पाप केलंय ना म्हणून निराश आहे तुम्ही. आता कोणी निराश राहणार नाही. हालेलुया. माझे लज्जास्पद कृत्य देवा मी मान्य करतो. दावीद राजा म्हणतो माझे लज्जास्पद कृत्य मी मान्य करतो, कारण ते रात्रंदिवस माझ्या विरुद्ध मला काय करतात, टोचणी लावतायत. माणसाच्या जीवनात निराशा कधी येते, जेव्हा तो पापात असतो. आणि पाप असणं आणि पाप कबूल करणं आणि पाप करणं सोडून देणं ह्याच्यात फरक आहे. म्हणा, पाप असणं, पाप कबूल करणं आणि पाप कबूल करून सोडून देणं याच्यात फरक आहे. आमेन, आमेन. सरळ जर खुर्च्या नाही आहेत, अजिबात गडबड करू नका. सरळ इथं बसवा माझ्या समोर. तिथं पण नसलं तर इथं बसून द्या. स्तोत्रसंहिता 32. स्तोत्रसंहिता 32 त्याचं 3. स्तोत्रसंहिता 32:3. मी गप्प राहिले होतो तेव्हा सतत गणण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. काही आजार गप्प राहिल्यामुळे येतात. म्हणा, काही आजार, काही त्रास गप्प राहिल्यामुळे येतात. कशामुळे गप्प, कशासाठी गप्प? कबूल नाही करत आपण की माझ्यात ही उणीव आहे, माझ्यामध्ये ही कमी आहे, मी अद्याप पश्चाताप केलेला नाही, मला येशू ठाऊक आहे, येशूनी माझ्यासाठी क्रुसावर मरण पावला, रक्त वाहिलं, मी पाप नाही केलं पाहिजे हे मला सगळं माहिती आहे. पण मी अजूनही ते कबूल केलेलं, मी अजूनही बोललेलो नाही की मी चुकलोय. आणि दावीद राजा इथे म्हणतो, म्हणून मला निराशेने व्यापून टाकला आहे. मी असा होतो एका काळी की मी गप्प राहायचो, मी माझे पाप कबूल करत नव्हतो. आता इथे अनेक जण आहेत जे गप्प आहेत, त्यांनी अजूनही देवाजवळ आपले कृत्य कबूल केलेली नाहीत. तुम्हाला माहिती, हा वर्ष कसला वर्ष आहे? डोळ्याने ख्रिस्ताला पाहण्याचा वर्ष आहे. एवढ्या वेळ दर्शनात पाहिलं, तुम्हाला असं जाणवलं ना, प्रभूची उपस्थिती जाणवली का? आपल्याला कधी थंडी वाजते, कधी गरम होतं, तर कधी अनेक प्रकारचे. पण हा वर्ष लिहून घ्या. आणि तुमचं जसंही झालं, आमच्या ऑफिस नंबरवर, व्हॉट्सअपच्या याच्यावर तुम्ही शेअर करा की आज आम्ही ख्रिस्ताला पाहिलं. किती जण करणार? तुम्ही जो विश्वासाने हात उचललाय, प्रभू येशूच्या नावात ते दर्शन तुम्हाला घडेलच. आमेन. आणि ज्याला ख्रिस्ताचं दर्शन झाला तो शौलाचा पौल झाला. आमेन. दावीद राजा म्हणतो, मी जोपर्यंत गप्प होतो तोपर्यंत निराशेने मला काय केलं? व्यापून टाकलं. खूप लोक पाप कबूल करायला घाबरतात. पाप काही पण असू शकतं तुमच्या जीवनामध्ये, तुमचं वैयक्तिक ज्याने पवित्र आत्मा दुखावला जाऊ शकतो किंवा गेला असेल. का येते निराशा? का घरामध्ये कटकटी होतात? का परिवारामध्ये एक मत नसतं? का काम फेल होतात? पापाची सत्ता. जोपर्यंत ते जाणार नाही प्रियांनो, उत्साह कसा येईल? आनंद कसा येईल? आणि तो व्यक्तीच काय जो आनंद घेत नाहीये, ज्याला जीवनात जगताच येत नाहीये, आनंदच घेता येत नाही. का नाही घेता येते? तू अजून खरा पश्चाताप नाही केला. पस्तावा आणि पश्चाताप माहिती काय असतो? पस्तावा म्हणजे आज मी माफी मागितली, उद्या परत तीच चूक मी केली, त्याला म्हणता पस्तावा.
आणि पश्चाताप एकदाच होतो. म्हणा एकदाच. आज ही वेळ आहे छोटा छोटा मळ बाहेर काढायची. आमेन. पवित्र आत्म्याला जागा देण्याची वेळ आहे. मी दोष काढायला नाही, तर तुम्ही पश्चाताप करावा आणि देव तुमच्या जवळ यावा म्हणून हे तुम्हाला सांगत आहे. खूप महिमेला आपण गमावलंय. देवाला तुला खूप आशीर्वादित करायचं होतं. जेव्हा जेव्हा तू परमेश्वराकडे जे जे मागितलं त्याला ते द्यायचं होतं, पण आज मिळत नाही किंवा मिळालं नाही याचं कारण तू गप्प आहेस, कबूल नाही केलेलं. वाचूया 32 पुन्हा एकदा. स्तोत्र संहिता 32:3. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत गणण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. कारण रात्रंदिवस तुझ्या हाडांचा भार माझ्यावर होता. परत वाचव व्यवस्थित. कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. हालेलुया. दावीद राजा काय म्हणतोय की मी जोपर्यंत गप्प राहिलो तुझा न्याय करणारा हात माझ्यावर होता. पण एक काळ होता, तो असं म्हणतो, तो काळ होता जेव्हा मी गप्प राहिलो, पण आज मला आनंद आहे कारण तू माझी पातके त्याची नोंद माझ्याकडून रद्द करून टाकली आहे. वाचा ना वरचं वचन 1 पासून पुढे. स्तोत्र 32:1 पासून पुढे. ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. हालेलुया. हालेलुया. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापांची क्षमा झाली आहे, तो धन्य आहे. कशामुळे धन्य आहे? कारण देवाने त्याच्यावर पांघरून घातलंय. किती ब्रँडेड कपडे घ्या, किती मोठ्या घरात नाही या, तुमचा कोणता कुळ असो, कोणतीही जात असो, कोणताही धर्म असो, किती मोठ्या घराण्यातले तुम्ही असा किंवा किती स्वच्छ शुभ्र वस्त्र घाला, पण जे पाप तुम्हाला टोचणी देते ना त्याच्यावर फक्त येशू ख्रिस्तच पांघरून घालू शकतो. फक्त येशू ख्रिस्ताचंच रक्त त्या पापाला धुवून टाकू शकतं. हालेलुया. हा 26 असा बनवा की एकही गोष्ट मला देवाच्या उपस्थितीपासून दूर नेणार नाही. आमेन. का निराशा येते, का हाडं दुखतात, का बरं, का प्रॉब्लेम आपल्या जीवनात येतात? कारण आपल्याला वाटतं नाही मी तर बरोबर आहे. एक बहीण मला नेहमी म्हणायची, पास्टर माझ्या जीवनातले प्रॉब्लेम जात नाही. मी म्हणायचे प्रार्थना करा. ते परत यायचे, पास्टर जात नाही. मी परत म्हणायचे मग अजून प्रार्थना करा. ते म्हणे नाही जात पास्टर, काय करू मी? तुमचं पण गत अशीच आहे का? जातच नाही पास्टर, प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही. येशूवर विश्वास तर आहे, मग प्रार्थना करा. प्रार्थना तर आम्ही करतोय पण तरी जात नाही. अजून प्रार्थना करा. पास्टर अजून प्रार्थना करतोय जात नाही. मग शास्त्र वाचा. वाचता का तुम्ही? हो वाचतो. अजून वाचा. तरी पास्टर प्रॉब्लेम जात नाही. मग मी परमेश्वराला म्हटलं देवा असं तर होत नाही. मी तुला हाक मारते आणि तुम्हाला लगेच उत्तर देतो. ही बाई माझ्यापेक्षा जास्त प्रार्थना करायला लागलीये, तरी पण हिचा प्रॉब्लेम कसा जात नाहीये परमेश्वरा? परमेश्वर काय बोलला? तिला सांग चारित्र्य बदल, वागणूक बदल, पाप कबूल करा. आज आपल्याला खूप वर्ष झाली प्रभूला जाणून, लवकर पाप दिसत नाही. मग आपण पवित्र पापी बनतो. कसे? विश्वासणारे लोक जगिक लोकांचा पटकन न्याय करतात. अरे बापरे, बिचारा नरकात जाईल हे असं वागतात. आपण वागतो त्याचं काय? त्याच्यापेक्षा तुझ्यावर लवकर हात येईल तो. आमेन. आमेन. तुमची हाडं जर जीर्ण झाली असतील तर पाप कबूल करा. कामं थांबले असतील तर पाप कबूल करा. कोणाजवळ माणसाकडे नका जाऊ, तो भेट
तुम्हाला ठेवा जवळचा. माणूस तुमच्या पापाला तुच्छ लेखून तुम्हाला